कढईत 1 चमचा तेल घालायचं. तेल तापलं की मोहरी घालायची, जिरं घालायचं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर सर्व घालून परतून घ्यायचं. उकडलेले 2 बटाटे हाताने स्मॅश करून घालायचे. सर्व मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. थोडा वेळ परतून घ्यायचं. आता हे सर्व स्मॅशरने एकजीव करून भाजी तयार झाली आहे. आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. थोडा सोडा घालायचा. 2 चमचा मिरची पावडर घालायची. पाव चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं. पीठ भिजवून झालेलं आहे. आता मिरचीला सुरीने मधून उभा काप देऊन घ्यायचा आणि आतील पूर्ण बिया काढून घ्यायच्या. आता तयार करून घेतलेली भाजी थोडी थोडी अशा पद्धतीने मिरचीमध्ये भरायची. भिजवून ठेवलेल्या पिठात थोडीशी हळद घालायची आणि भरलेल्या मिरच्या पिठात बुडवून तेलात सोडून तळून घ्यायच्या. तयार झाली आहे बटाटा मिरची भजी. तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बटाटा मिरची भजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.